अनेक वर्षांनंतर पुणे महापालिकेची निवडणूक झाली. नूतन नगरसेवक निवडून आले. पुणे महापालिकेत सत्ता स्थापन झाली. महापौर, उपमहापौर वेगवेगळ्या समित्यांचे सदस्य नेमणूक झाली. परंतु आता प्रश्न पडतो की आपापल्या प्रभागात काम करण्याची, आपापल्या प्रभागातील प्रश्न समजून घेण्याची, खऱ्या अर्थानं हडपसर क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत असलेल्या परिसरामध्ये मग सातवडी, गोंधळेनगर, 15 नंबर, गाडेतळ, माळवाडी, हडपसर जो भाग आहे, या भागामध्ये सध्या पिण्याच्या पाण्याचा पुरवठ्यामध्ये म्हणजे ड्रेनेजची वाहिनी आणि जलवाहिन्या ह्या एकत्र असल्यामुळे दूषित पाणी पुरवठा होत आहे. नुकतंच माजी महापौर वैशालीताई बनकर यांनी आता सभागृहात आवाज उठवून लक्ष वेधलं की आमच्या भागात दूषित पाणी येतंय. दोन्ही वाहिन्या एकत्र झाल्यामुळं हा परिणाम होतोय किंवा हे दूषित पाण्यामुळं नागरिकांच्या आरोग्यावर खूप मोठा परिणाम होतोय. विविध प्रकारच्या रोगांना नागरिकांना सामोरं जावं लागत आहे. मग या गोष्टी सुधारणार कशा? ज्या जुन्या वाहिन्या आहेत, अनेक ड्रेनेज वाहिन्या ज्या आहेत त्या जुन्या झाल्यात, जीर्ण झाल्यात आणि ज्याची कॅपॅसिटी संपली आहे, लोकसंख्या वाढली, अनेक घरांची संख्या वाढली आणि मात्र वाहिन्या ज्या ड्रेनेज वाहिन्या आहेत त्याच आहेत. यामध्ये बदल करण्याची गरज आहे. खूप मोठ्या वाहिन्या टाकून पाणी ड्रेनेजचं व्यवस्थित पद्धतीनं जाईल असं नियोजन करण्यासाठी नगरसेवकांनी पुढाकार घेतला पाहिजे. तसंच